सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपले जे शत्रू असतात किंवा आपल्यापासून, आपल्या घरापासून अगदी जवळच किंवा समोरच राहणारे असे लोक असतात, ज्यांना आपलं चांगलं कधी पाहवलं जात नाही. आपल्याबरोबर काहीतरी वाईट झालं तर त्यांना खूप आनंद होत असतो, किंवा आपलं जर का चांगलं होत असेल तर त्यांना कसं वाटतं की ह्यांचंच कसं काय चांगलं होतं, आपलं का बरं चांगलं होत नाही. किंवा आपण काहीतरी चांगल्या गोष्टी केली तर त्यांना त्यांची वृत्ती जी आहे ही जळाव वृत्ती असते. आपल्यावर नेहमी थोडं तरी जळणं हे त्यांचं कामच असतं जणू काही. हे असं काही घडत असतं. थोडीशी छोटीशी जरी गोष्ट घरातून त्यांना माहिती पडली एखादी चांगली, तर त्याच्यावर ते लोक जळत असतात. छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्यावर जळायला त्यांना खूप आवडत असतं. आणि ते आपल्याला सुद्धा माहिती असतं की आपल्यावर कुणी ना कुणीतरी जळत असतं. कधी कधी आपल्याला ह्या गोष्टी माहिती सुद्धा नसतात की आपल्यावर कुणीतरी जळतं. अलीकडे ह्या सर्व गोष्टी खूप वाढत चालल्यात. माणसांची वृत्ती ही जळाव होत चालली. एखाद्याने जर का गाडी घेतली, एखाद्या स्त्रीने जर का साडी छानपैकी घेतली किंवा दागिने केले, तर दुसऱ्या स्त्रीला लगेच जळाऊपणा होतो. ती स्त्री तिच्यावर जळते, अरे हिने घेतली, मला का बरं नाही, मी का बरं घेऊ शकत नाही. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुणी काहीही करू द्या, कधीही जळाव वृत्ती ठेवू नये. तुम्हालाही मिळेल, तुम्हीही कष्ट करा, तुमची ही वेळ चांगली येईल, परंतु तुमची जळाववृत्ती तुम्ही बंद करा. ज्या वेळेला तुम्ही जळाववृत्ती किंवा इतरांवर काहीतरी जादू टोणे किंवा वशीकरण करणे ह्या सर्व गोष्टी तुम्ही करत असता, तोपर्यंत तुमचे कधीही चांगले दिवस येणार नाही. ही मात्र विधिलिखित गोष्ट आहे किंवा काळ्या दगडावरची रेष आहे की तुमच्याबरोबर कधीही चांगलं होणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर होऊ नये, आपल्यावर कुणी जळू नये किंवा आपल्याबरोबर कोणी लोक असे वाईट वागतात, ह्यांनी वाईट वागू नये, त्यांची ही वृत्ती जी आहे ही वृत्ती बदलायला हवी. त्यासाठी काय करायचं, हा जो उपाय आहे खूप महत्त्वाचा आहे. कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. बघा, हा जो उपाय आहे हा सात्विक उपाय आहे, परंतु तुम्ही जर का तुमच्या हातात राशीचं ब्रेसलेट किंवा तुमचे कुठलेही राशीचे खडे, हे काहीही जर हातात रिंग असतील बनवलेल्या किंवा ब्रेसलेट असतील, तर सर्वात पहिले काढून ठेवा. आणि त्यानंतर काय करायचं, ज्या दिवशी हा तुम्ही उपाय करणार आहात त्या दिवशीपासून जोपर्यंत हा उपाय तुम्ही करणार असाल तोपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज स्किप करायचं आहे. हा नियम कडक आहे. हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. संध्याकाळच्या वेळेला काय करायचं, एक मातीचं भांडं घ्यायचं, त्याच्यात 108 कडुनिंबाची पानं घ्यायची, एक शेणाची गोवरी घ्यायची. ह्या सगळ्या वस्तू आपल्या घरात असतातच. कडुनिंबाची पानं तेवढी बाहेरून आणावी लागतील आणि काही भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. एका मातीच्या भांड्यात हे सर्व एकत्र करायचं आहे. त्यानंतर हे एकत्र केलेलं मिश्रण आपल्याला हळूहळू जाळायला सुरुवात करायची. ज्या कापुराच्या वड्या आहेत बघा, थोडीशी पानं जी हिरवी आहेत त्यामुळे जळायला थोडासा वेळ लागेल, परंतु जळतील हे मात्र नक्की. आता काय करायचं, तर तुम्ही ज्या ह्या वस्तू घेतल्यात ह्या वस्तू तुम्हाला जाळायला सुरुवात करायची आहे. जाळत असताना तुम्हाला 108 वेळेला ओम राम राहावे नमः, ओम राम राहावे नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळेला. बघा, कधी कधी आपला राहूग्रह सुद्धा खराब असला तरी पण आपली कामं चांगली होत नाही. आपल्याबरोबर आपल्या जवळ, आपल्या ताटात वाढलेला घास आपल्या तोंडापर्यंत जात नाही. म्हणजे काय, तर एखादं जवळ आलेलं काम ते आपल्याला मिळत नाही, दूर जातं. काहीतरी आपल्याबरोबर अशा गोष्टी होतात ज्या आपली कामं बिघडवत असतात. आणि राहूग्रह खराब असेल तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी नक्कीच होतात. त्यामुळे राहूग्रह खराब होऊ नये किंवा झालेला राहूग्रह खराब हा चांगला होण्यासाठी हा ओम राम राहावे नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. आणि ह्या सर्व जाळून घ्यायच्यात वस्तू. हा उपाय तुम्ही रोज किंवा जास्तीत जास्त दिवस करू शकता. ह्या उपायाने तुमचा राहूग्रह तर चांगला होईलच, परंतु जर का जळाव वृत्तीची लोक तुमच्या आजूबाजूला असतील, तुमचे शत्रू कोणी असतील, तर नक्कीच तुमच्यापासून लांब होतील आणि तुमचे सर्व वाईट दिवस दूर होतील. हा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.